आता खूप सारे लोकं मेटा ॲड्स रन करतात, पण त्यांना हवा तसा रिझल्ट्स मिळत नाही. आता खूप सारे लोकं मला डी-एम करतात, की आम्ही मेटा ॲड्स रन करतो, बट आम्हाला हवा तसा रिझल्ट येत नाही, हवे तसे इन्क्वायरीज येत नाही. आणि जेव्हा ॲक्चुअलमध्ये मी त्यांचं अकाउंट ऑडिट करतो, तेव्हा मला मेजरली या 3 मिस्टेक दिसून येतात. त्यातली पहिली मिस्टेक असते रॉंग ऑडियन्स. खूप सारे लोकं खूप रॉंग टार्गेटिंग करतात. त्यामुळे तुमची ॲड ज्या लोकांना दिसायला पाहिजे, त्या लोकांना दिसतच नाही आणि तुमच्या बिझनेसमध्ये किंवा सर्व्हिसमध्ये जी लोकं इंटरेस्टेड नाहीत, अशा लोकांना ती ॲड दिसते. त्यामुळे रिझल्ट्स येत नाही. आणि दुसरी चूक म्हणजे वीक क्रिएटिव्हज. म्हणजे तुम्ही जे क्रिएटिव्हज, पोस्ट किंवा व्हिडिओज ॲडसाठी यूज करताय, ते तेवढे स्ट्राँग नाही आहेत. म्हणजे ते तेवढे ऑडियन्सला अट्रॅक्ट करू शकत नाहीत, तेवढ्या ऑडियन्सवर ट्रस्ट बिल्ड करू शकत नाहीत. त्यामुळे लोकांच्या इन्क्वायरीज येत नाहीत, लीड्स येत नाहीत. आणि तिसरी चूक म्हणजे बजेट. काही लोकं खूप ब्रॉड टार्गेटिंग करतात आणि बजेट खूप लो ठेवतात. त्यामुळे काय होतं, मेटाला इनफ बजेट भेटत नाही. त्यामुळे तुमचं बजेट वेस्ट होतं आणि लीड्सही येत नाहीत. त्यामुळे इथून पुढे जेव्हा पण तुम्ही ॲड सेटअप कराल, तेव्हा ऑडियन्सनुसार बजेट सिलेक्ट करा. ऑडियन्स योग्य सिलेक्ट करा आणि ॲड क्रिएटिव्ह असे तयार केला, जे लोकांचे ट्रस्ट बिल्ड करतील आणि लोकांना अट्रॅक्ट करू शकतील. सो या 3 कॉमन मिस्टेक जर तुम्ही टाळल्या, तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळू शकतो.